वेलकम टू इझी लर्निंग अकॅडमी स्टुडंट्स. आपण आत्तापर्यंत KVL आणि KCL बघितलेलं आहे. तर आपल्या नेक्स्ट टॉपिक सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आज स्टार्ट करायचं आहे. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आपण 2 सेशनमध्ये घेणार आहे. तर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय असतं की व्होल्टेज सोर्सचं कन्व्हर्जन करंट सोर्समध्ये करायचं आणि करंट सोर्सचं कन्व्हर्जन व्होल्टेज सोर्समध्ये करायचं. पण सोर्सेस ट्रान्सफर करण्याआधी आपल्याला पहिले सोर्सेस माहीत असले पाहिजे. तर आपण पहिले व्होल्टेज सोर्स काय असतो ते बघूया. व्होल्टेज सोर्समधनं आपल्याला त्याच्या नावावरूनच काय कळतंय की तो व्होल्टेजचा सोर्स असला पाहिजे. म्हणजे काय, त्याने काय सप्लाय केलं पाहिजे, व्होल्टेज. त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स, आणि त्याचं युनिट काय आहे, व्होल्ट. तर व्होल्टेज सोर्सेस हे 2 प्रकारचे आहेत, आयडियल व्होल्टेज सोर्स किंवा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. आयडियल म्हणजे काय, आपण कुठली सिस्टीम आयडियल केव्हा म्हणतो की जेव्हा त्याची जी इफिशियन्सी आहे ती किती असेल, 100% असेल, म्हणजे त्यात कुठलेही लॉसेस होणार नाही. तसंच प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये काय असेल, मग याची इफिशियन्सी 100% नसेल, इथे लॉसेस होतील. तर पहिले आपण काय बघू, आयडियल व्होल्टेज सोर्स. तर आयडियल व्होल्टेज सोर्सची डेफिनेशन काय आहे, an ideal voltage source maintains a constant terminal voltage no matter how much current is drawn from it. म्हणजे काय की आयडियल व्होल्टेज सोर्स असा असतो की ज्याचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, व्होल्टेज हा कॉन्स्टंट असतो. तुम्ही कितीही लोड त्यावरनं अप्लाय केला किंवा लोड रिमूव्ह केला तरी. तर बघा, ही आहे व्होल्टेज सोर्सची डायग्राम. आयडियल असो किंवा प्रॅक्टिकल असो, डायग्राम हीच आहे. व्होल्टेज सोर्स जो असतो त्याला नेहमी एक कनेक्टेड असतो सिरीजमध्ये रेजिस्टन्स. हा जो रेजिस्टन्स आहे हा एक्सटर्नल रेजिस्टन्स नाही, हा काय आहे, या व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. म्हणजे काय, आता बघा, कुठल्याही व्होल्टेज सोर्समध्ये करंट फ्लो होईल. करंट फ्लो होईल म्हणजे त्याला काहीतरी अपोजिशन असेल. जेव्हा कुठेही करंट फ्लो होईल सिस्टीममध्ये तेव्हा त्याला रेजिस्टन्स हा असणार. हा जो व्होल्टेज सोर्सचा रेजिस्टन्स आहे इंटरनल, त्याला काय म्हणतात, इंटरनल रेजिस्टन्स. काय, RI म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टन्स. हा इंटरनल रेजिस्टन्स समजला काय आहे की जो सोर्स आहे, व्होल्टेज सोर्स म्हणजे बॅटरी. आता बॅटरी जर असेल तर बॅटरीनी काय केलं पाहिजे, त्याला काही रेजिस्टन्स पाहिजे का, नाही का, कारण ती बॅटरी आहे, ती व्होल्टेज सप्लाय देणार आहे. पण काय होतं की बॅटरीमधनं पण करंट फ्लो होतो. जेव्हा हा करंट फ्लो होतो तेव्हा त्याला अपोजिशन क्रिएट होतं, आणि ते अपोजिशन कोणाचं असेल, बॅटरीचं स्वतःचं असेल. म्हणजे तो जो रेजिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार आपण, इंटरनल रेजिस्टन्स म्हणणार. समजलं, इंटरनल रेजिस्टन्सची कन्सेप्ट समजली आहे. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय, जो सोर्स आहे त्याचा स्वतःचा जो रेजिस्टन्स असतो त्याला काय म्हणतात, इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे ही जी डायग्राम आहे पूर्ण ती कसली आहे, बॅटरीची. आणि हे जे 2 टर्मिनल दिसत आहे तुम्हाला ते काय आहे, एक्सटर्नल टर्मिनल, बॅटरीचे कनेक्ट करण्याचे टर्मिनल. म्हणजे बघा, तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो, जे सेलचे 2 टर्मिनल आहे ते कुठले आहेत, 2 तुम्हाला राऊंड केलेले टर्मिनल दिसतात ते सेलचे टर्मिनल आहे. हा RI काय आहे, त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, आणि V काय आहे, सेलचा व्होल्टेज आहे. समजलं. आता हा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे याचा इफेक्ट काय होतो लोडवरती. आपण आत्ताच मी तुम्हाला एक्झाम्पल काय दिलं होतं की जेव्हा करंट इन्क्रीज होतो तेव्हा टर्मिनलचं व्होल्टेज डिक्रीज होतं. पण हे असं कुठे होतं, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सेसमध्ये. आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये का नसतं बघा, सिम्पल आहे. आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये हा जो RI आहे, इंटरनल रेजिस्टन्स, त्याची व्हॅल्यू 0 असते. समजलंय. आपण आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे काय घेणार, ज्यामध्ये कुठलेही लॉसेस होणार नाही. आता इथे लॉसेस कुठे होतील, इंटरनल रेजिस्टन्समध्ये. म्हणजे जर लॉसेस 0 आहे तर ते लॉसेस कुठे 0 असतील, इंटरनल रेजिस्टन्समध्ये कुठलाही लॉस होणार नाही. तर जर लॉस होत नाही म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असेल, 0. तर आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असते, 0 असते. समजलं, आयडियल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्स नसतो. आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स काय असेल मग, ज्यामध्ये कुठलाही इंटरनल रेजिस्टन्स जर प्रेझेंट असेल सोर्सला, त्याला आपण कुठला सोर्स म्हणतो, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समधला डिफरन्स समजला. काय आहे डिफरन्स, तर आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्स नसतो आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्स हा प्रेझेंट असतो. समजलं, खूप सिंपल आहे आयडियल आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सेस. हे जर तुम्हाला समजलं तर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन खूप इझिली समजेल. आपण आतापर्यंत व्होल्टेज सोर्स बघितलं, आणि ही सेम कन्सेप्ट करंट सोर्समध्ये पण आहे. बघा, करंट सोर्सेसचे पण 2 टाईप्स आहेत, आयडियल करंट सोर्स आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स. परत आयडियल करंट सोर्स काय असेल की लॉसलेस करंट सोर्स. त्यामध्ये काय असेल, अन आयडियल करंट सोर्स विल सप्लाय द सेम करंट टू एनी लोड कनेक्टेड अक्रॉस इट्स टर्मिनल. बघा, तुमच्यासमोर एक करंट सोर्स दिसतोय. आता करंट सोर्स कसा डिनोट करतात, ॲरो काय इंडिकेट करते, डायरेक्शन ऑफ करंट. आता इथे करंट कुठे आहे, अपवर्ड आहे. हा करंट बघा, करंट कुठनं गेला पाहिजे, आपला टोटल लोडमधनं. म्हणजे जर आपण 5 एम्पियर सप्लाय केला तर तो सेम करंट कुठे गेला पाहिजे, लोडमधनं गेला पाहिजे.
आर आय जो इंटरनल रेजिस्टन्स आहे त्यामधनं गेला पाहिजे का नाही, का त्यातनं जो करंट जाईल तो लोडमधनं पास होणार नाही आणि तो कुठला करंट असेल, लिकेज करंट असेल. तर हा जो लिकेज करंट आहे हा आयडियल करंट सोर्समध्ये नसतो आणि प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये असतो. म्हणजे प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये जर 5 एम्पियर आपण सप्लाय केलं तर त्या 5 एम्पियरपैकी जर 0.5 एम्पियर हा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे आर आयमधनं जर फ्लो झाला तर तो कुठला असेल, लिकेज करंट असेल. आणि जो लोडमधनं किती जाईल मग 5 एम्पियरपैकी 4.5 एम्पियर. तर जर आपल्याला आर आयमधनं म्हणजे इंटरनल रेजिस्टन्समधनं जो लिकेज करंट आहे तो जर 0 करायचा असेल तर त्याचा रेजिस्टन्स किती पाहिजे, मग इन्फायनाईट पाहिजे. का, जर रेजिस्टन्स इन्फायनाईट असेल तर करंट किती असेल, मग 0. का, करंटचा फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. आर जर इन्फायनाईट झाला तर आयची व्हॅल्यू किती येईल, मग 0. तर आयडियल करंट सोर्समध्ये आर आयची व्हॅल्यू किती असते, इन्फानाईट. का, कारण त्यामध्ये लिकेज करंट किती असतो, 0 असतो. आणि प्रॅक्टिकलमध्ये काय असते, काहीतरी फायनाईट व्हॅल्यू राहील. एक लक्षात ठेवा की जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो व्होल्टेज सोर्सचा कमी असतो आणि करंट सोर्सचा जास्त असतो. का, कारण व्होल्टेज सोर्समध्ये जितका रेजिस्टन्स कमी असेल तितका त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप कमी होईल आणि लोडच्या अक्रॉसचा व्होल्टेज इन्क्रीज होईल. तसंच करंट सोर्समध्ये जितका इंटरनल रेजिस्टन्स करंट सोर्सचा जास्त असेल तितका त्यामधनं फ्लो होणारा करंट कमी होईल आणि लोडमधनं फ्लो होणारा करंट इन्क्रीज होईल. म्हणजे कसं बघा, हा करंट सोर्स दिसतोय तुम्हाला, यामधने आपल्याला करंट कुठे गेला पाहिजे, लोडमध्ये गेला पाहिजे. आर आयमध्ये गेलं पाहिजे का, नाही. जर आपण आर आयचा रेजिस्टन्स इन्क्रीज केला तर त्यातनं फ्लो होणारा करंट कमी होईल आणि लोडमधनं फ्लो होणारा करंट काय होईल, इन्क्रीज होईल. समजले. आता आपण बघू सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे व्होल्टेज सोर्सचं करंट सोर्समध्ये कन्वर्जन कसं करायचं आणि करंट सोर्सचं व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्जन कसं करायचं. खूप सिंपल आहे. तुम्ही दोन्ही फिगर बघा, काय दिसतंय, व्होल्टेज सोर्सला सिरीजमध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. जर आपण व्होल्टेज सोर्सचं कन्वर्जन करंट सोर्समध्ये केलं तर काय होतंय बघा, काय दिसतंय आपल्याला, करंट सोर्सला पॅरललमध्ये इंटरनल रेजिस्टन्स आहे. म्हणजे काय करावं लागेल, हा आर आय जो आहे सिरीजमध्ये तो काय करायचा, पॅरलल. पण आता इथे व्होल्टेज होता लेफ्ट हँड साईडला, त्याचा आपण राईट हँड साईडला करंट करतोय. तर अशा कंडिशनला काय करावं लागेल, आपल्याला व्होल्टेजचं कन्वर्जन करंटमध्ये करावं लागेल. म्हणजे काय, करंटचा फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. हा आर काय असेल, इंटरनल रेजिस्टन्स. फक्त काय करायचं, व्होल्टेजला इंटरनल रेजिस्टन्सने डिवाइड करायचं आणि ती आली आपली करंटची व्हॅल्यू. आणि जर आपल्याला करंट सोर्स गिवन असेल तर त्याचं व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्जन कसं करणार, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणजे काय करायचं बघा, जर तुम्हाला ह्या व्हीचं कन्वर्जन आयमध्ये करायचं असेल सोर्स ट्रान्सफॉर्मेशनने तर काय कराल तुम्ही, काय करायचं, व्हीला जर आयमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे, व्ही अपॉन आर. आर कुठला आहे, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स. तो काय करायचा, व्ही अपॉन आर करायचा. त्याने तुम्हाला आयची व्हॅल्यू भेटेल आणि जो सिरीजमधला रेजिस्टन्स आहे तो काय करायचा, फक्त पॅरललमध्ये करायचा. सिमिलरली जर तुम्हाला करंट सोर्सचं कन्वर्जन व्होल्टेज सोर्समध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल, करंटचं व्होल्टेजमध्ये कन्वर्जन आपण कसं करणार, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, जो ओम्स लॉ आहे. आणि फक्त काय करायचा, जो पॅरलल रेजिस्टन्स आहे त्याचं कन्वर्जन सिरीजमध्ये करायचं. समजलंय. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन फार इझी आहे. तुम्हाला हे दोन्ही मी पॅरलल दाखवल्यामुळे एकदम इझिली समजेल की व्हीमधनं आयमध्ये कसं जायचं आणि आयमधनं व्हीमध्ये कसं जायचं. समजलंय. नेक्स्ट आपण यावरती न्यूमेरिकल बघू. बघा, एक सर्किट दिलेलं आहे आणि लोडच्या अक्रॉसचं टर्मिनल व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे काय की सोर्सचं व्होल्टेज आहे 100 वोल्ट, पण आपण आताच काय बघितलं आहे, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये जे मेन्शन केलेलं व्होल्टेज आहे तितकं आपल्याला मिळत नाही. का, कारण की इंटरनल रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होतो. तो व्होल्टेज ड्रॉप आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल, तो सोर्स व्होल्टेजमधनं मायनस करावा लागेल आणि जे आपल्याला आन्सर मिळेल ते काय असेल, टर्मिनल व्होल्टेज. आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, कॅल्क्युलेट द टर्मिनल व्होल्टेज अक्रॉस लोड इफ लोड करंट इज 10 एम्पियर अँड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ व्होल्टेज सोर्स इज 1 ओहम. म्हणजे काय, असा सोर्स आहे की ज्याचं व्होल्टेज आहे 100 वोल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स आहे 1 ओहम. टर्मिनल म्हणजे काय बघा, जे तुमच्या बॅटरी आहे त्याला 2 टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती दिला आपल्याला, 1 ओहम. आणि यांच्या टर्मिनलला किती व्होल्टेज येईल, व्होल्टेज किती आहे सेलचं 100 वोल्ट, पण टर्मिनलला तितकं येईल का, नाही. का, इंटरनल रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप होईल, तोच आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. आता इथे करंट किती फ्लो होतोय, 10 एम्पियर. हा सेम करंट लोडमधनं पण फ्लो होतोय आणि आर आयमधनं पण फ्लो होतोय. समजलंय. कसं काय बघा, करंट कुठनं येईल, 100 वोल्ट बॅटरीमधनं येईल, तिथनं तो आर आयमध्ये जाईल पहिले, नंतर तो लोडमध्ये जाईल आणि मग परत 100 वोल्टला रिटर्न होईल. तर करंट जो आहे तो लोडमध्ये पण 10 एम्पियरच आहे आणि आर आयमध्ये पण 10 एम्पियरच आहे. तर आपण त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप कसं फाइंड आउट करणार, आपल्याला टर्मिनल व्होल्टेज काढायचं. म्हणजे काय, ए आणि बीच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं. म्हणजे सिंपल आहे. आपण बोर्डमध्ये काय करतो, 2 आउटलेट असतात. हे आउटलेट काय आहे, ए आणि बी.
तिथे आपण लोड कनेक्ट करणार आहे आणि लोडच्या अक्रॉस किती व्होल्टेज आपल्याला मिळेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे जे VAB असेल ते कुठलं असेल, टर्मिनल व्होल्टेज. तर ते आपण कसं फाइंड आउट करणार? VAB काय असेल, मी तुम्हाला काय सांगितलं, V 100 वोल्ट आहे, त्यामधनं RIच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप होईल तो आपल्याला काय करावा लागेल, मायनस करावा लागेल. आणि तो काय असेल मग, VAB. समजलं? VAB इज इक्वल टू V मायनस VRI. VRI काय आहे, इंटरनल रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा होणारा व्होल्टेज ड्रॉप. तर आपण काय करूया बघा, V तर आपल्याला माहिती आहे किती आहे, 100 वोल्ट. आपल्याला VRI कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपण काय यूज करणार, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो की कुठल्याही रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा जर तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेट करायचा असेल, तो कसा कॅल्क्युलेट करणार आपण, करंट त्यामध्ये किती फ्लो होतो आहे त्याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या रेजिस्टन्सने. आता आपल्याला इथे करंट माहिती आहे का, माहिती आहे किती आहे, 10 एम्पियर. आणि इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू तर गिवन आहे, किती आहे, 1 ओहम. तर VRI किती असेल मग, 10 × 1. कसं काढलंय समजलं, 10 काय आहे, करंट फ्लो होतोय, आणि 1 काय आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स. तर हा VRI किती आहे, 10 वोल्ट आहे. ही कंडिशन कशी आहे ती समजून घ्या. 100 वोल्ट ही बॅटरीने सप्लाय केलं, पण इंटरनल रेजिस्टन्समध्ये त्यातला 10 वोल्ट ड्रॉप झाला. म्हणजे लोडच्या अक्रॉस किती येईल मग, VAB इज इक्वल टू 100 मायनस 10 इज इक्वल टू 90 वोल्ट. म्हणजे जे आपण ॲक्च्युली 100 वोल्ट समजत होतो ते किती आहे, 90 वोल्टच लोडच्या अक्रॉस आपल्याला मिळणार आहे. तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स समजला आहे. काय असतं प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, की जितकं त्यावरती मेन्शन केलेलं व्होल्टेज आहे तितकं आपल्याला ॲक्च्युअली मिळणारच नाही. काय मिळणार नाही, कारण या इंटरनल रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होईल. समजलं, टर्मिनल व्होल्टेज कसं काढायचं हे समजलं, काढता येईल. नेक्स्ट आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशनवरती बघूया. बघा आता इथे काय दिसतंय तुम्हाला, 2 एम्पियर करंट आहे, 1 एम्पियर करंट, 2 करंट सोर्स आहे इथे. आणि हे जे रेजिस्टन्स आहे ते आपल्याला गिवन आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, की 20 ओहममधनं फ्लो होणारा करंट किती असेल. बघा आपण जर हे सर्किट बघितलं तर हे आपल्याला खूप कॉम्प्लिकेटेड दिसतंय. का, कारण 2 करंट सोर्स आहेत, त्यातनं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की 20 ओहममधनं किती जाईल, म्हणजे या 2 एम्पियरपैकी किती 20 ओहममधनं जाईल, परत 1 एम्पियरपैकी किती 20 ओहममधनं जाईल, हे आपल्याला कॅल्क्युलेट करत बसावं लागेल. तर असे जे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहेत ते सोर्स ट्रान्सफॉर्मेशनने खूप इझिली सॉल्व्ह होतात. कसे बघा, आपण काय करूया, एक एक सोर्स पहिले कन्सिडर करू. म्हणजे काय, हा 2 एम्पियर जो आहे त्याला पण पॅरललमध्ये 10 ओहम रेजिस्टन्स आहे, आणि 1 एम्पियर आहे त्याला पण पॅरललमध्ये 5 ओहम रेजिस्टन्स आहे. तर आपण याचं कन्वर्जन कशात करू शकतो, व्होल्टेज सोर्समध्ये. बघा कसं करायचं, पहिले आपण काय करूया, फक्त 2 एम्पियरला व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू. मी तुम्हाला काय सांगितलं की व्होल्टेज सोर्समध्ये आपण कसं कन्वर्ट करणार, व्हीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ती कशी काढणार, V इज इक्वल टू IR, आणि जो पॅरलल रेजिस्टन्स आहे तो फक्त सिरीज करायचा. कसा करायचा बघा, आपण काय केलं आहे, V इज इक्वल टू IR म्हणजे किती येईल, IR, I किती आहे 2 एम्पियर, रेजिस्टन्स किती होतं त्याला पॅरलल 10 ओहम. तर या दोघांची मल्टिप्लिकेशन किती येईल, 20 वोल्ट. तर 20 वोल्ट आपण लिहिले. आणि व्होल्टेज सोर्समध्ये काय करावं लागतं, जो पॅरलल कनेक्टेड रेजिस्टन्स आहे तो फक्त काय करायचा, सिरीज करायचा. हे कुठून कसं केलं समजलं, हा 10 ओहम कुठला आहे, जो पॅरलल होता पहिला तो आपण काय केला, सिरीजमध्ये आणला. आणि 20 वोल्ट कसा आला, की 2 एम्पियरला 10 ओहमने मल्टिप्लाय केलं. का, ओहम्स लॉचा फॉर्म्युला काय आहे, V इज इक्वल टू I × R. म्हणजे व्होल्टेज सोर्समध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर त्याला करंट आणि रेजिस्टन्सचे फक्त मल्टिप्लिकेशन करायचे, आणि जो रेजिस्टन्स पॅरलल आहे तो फक्त काय करायचा, सिरीजमध्ये कन्वर्ट करायचा. पहिला तर सॉल्व्ह झाला. आपल्याला काय करावं लागेल, दुसरा सॉल्व्ह करावा लागेल. फक्त इथे लक्षात ठेवा, जी डायरेक्शन आहे करंटची, आपण कुठे करंट कन्सिडर करतो, पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे जाईल. म्हणजे जी ॲरोची डायरेक्शन आहे करंट सोर्सच्या, तीच डायरेक्शन कसली असते, व्होल्टेज सोर्सची असते. बघा इथे अपवर्ड डायरेक्शनने ॲरो होता, म्हणजे वरती कुठलं साईन येईल, पॉझिटिव्ह, आणि खाली कुठलं साईन येईल, निगेटिव्ह. 20 वोल्टला पहिली वरती साईन कुठला आहे, पॉझिटिव्ह, आणि खाली कुठला आहे, निगेटिव्ह. पण इथे बघा 1 एम्पियरला काय आहे, डाऊनवर्ड साईन आहे. म्हणजे काय होईल, की जो व्होल्टेज आहे त्याचं काय येईल, पॉझिटिव्ह डाऊनवर्ड येईल आणि निगेटिव्ह अपवर्ड जाईल. समजलं आहे का, करंट कुठनं फ्लो होतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर आता याचं कन्वर्जन आपण कशात करणार आहे, परत व्होल्टेज सोर्समध्ये. तर कसं केलं आहे बघा, काय होतं, 5 ओहम होता आणि 1 एम्पियर करंट फ्लो होत होता. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त या करंट सोर्सचं कन्वर्जन व्होल्टेज सोर्समध्ये करायचं आहे. तर हा 5 ओहम कुठे जाईल मग, सिरीजला. बघा हा सिरीजला गेला, 5 ओहम काय झाला, सर्किटमध्ये सिरीज आला. आणि हा 5 वोल्ट कसा आला, मल्टिप्लिकेशन ऑफ 5 ओहम अँड 1 एम्पियर. V इज इक्वल टू I × R. काय येईल, IR, 5 × 1 किती येईल, 5. आणि यामध्ये साईन कन्व्हेन्शन कशी येईल, की 5 वोल्टला निगेटिव्ह अपवर्ड साईडला जाईल, पॉझिटिव्ह खाली येईल. का, बघा डाऊनवर्ड साईड डायरेक्शनने ॲरो आहे, म्हणजे पॉझिटिव्ह कुठे असेल, डाऊनवर्ड साईडला असेल. आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे, 20 ओहममधनं फ्लो होणारा करंट किती आहे. तर हे आपण कशाने सॉल्व्ह करणार, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे.
त्याने काय सांगितलं आपल्याला की कुठल्याही लूपमधलं व्होल्टेज काय असतं, 0 असतं. तर आपण काय करू, KVL अप्लाय करू. म्हणजे हा जो लूप आहे, जो आपला फायनल आलेला आहे, त्यामध्ये व्होल्टेज किती असेल, 0. म्हणजे जितका EMF असेल तितकाच काय असेल, व्होल्टेज ड्रॉप. जर KVL माहीत नसेल तर आपलं मागचं लेक्चर तुम्ही रेफर करू शकता. तर पहिल्या एलिमेंटपासून आपण KVL अप्लाय करायला सुरुवात करू. पहिले 20 व्होल्ट काय आहे, व्होल्टेज सोर्स आहे. म्हणजे व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे काय होईल, EMF इन्क्रीज होईल. आणि इन्क्रीज होईल म्हणजे काय होईल, त्याला साईन कुठलं असेल, पॉझिटिव्ह. नंतर करंट कुठे जाईल, 10 ओहममध्ये जाईल. म्हणजे जो करंट आय आहे तो कुठे जाईल, 10 ओहममध्ये. आता 10 ओहम काय आहे, रेजिस्टन्स आहे. म्हणजे तेथे काय होईल, व्होल्टेज ड्रॉप होईल. ड्रॉप झाल्यावर आपण साईन काय देणार, निगेटिव्ह. तर तिथे कुठलं साईन येईल, -10I. परत सेम करंट कुठे जाईल, पुढे 20 ओहममध्ये जाईल. त्या 20 ओहममध्ये परत काय होईल, ड्रॉप होईल. का, ते रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्समध्ये व्होल्टेज ड्रॉप होईल. तर त्याला परत साईन काय येईल, -20I. हा 10I 20I कसं आलाय समजले, कारण 10I कुठून आलाय की व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस 10 ओहम रेजिस्टन्स. तर व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय आहे, V = I × R. आय तर आपल्याला माहीत नाही, तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि आरची व्हॅल्यू किती आहे, 10 ओहम. V = IR हाच फॉर्म्युला यूज केलेला आहे. परत इथे 20 ओहमच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप किती येईल, मग V = IR. IR किती आहे, आय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, मल्टिप्लाइड बाय 20. परत 5 ओहममध्ये काय होईल, मग परत व्होल्टेज ड्रॉप होईल. व्होल्टेज ड्रॉप झाल्यावर त्याला साईन काय येईल, निगेटिव्ह. तर मग काय येईल, मग -5I. 5I कसा आलाय समजलंय, V = IR -5 × I. हा जो नेक्स्ट आहे तो काय आहे, व्होल्टेज सोर्स आहे. आता इथे बघा थोडंसं कन्फ्युजन असतं मुलांना. दोन जर व्होल्टेज सोर्स आपल्याला दिले तर काय करायचं, तुम्ही लहानपणी बघितलं असेल सेलचं. सेल आपण कसे कनेक्ट करतो, मागच्याचं पॉझिटिव्ह पुढच्याच्या निगेटिव्हला कनेक्ट करतो. जर माहीत नसेल तर 2 सेल कनेक्ट करून बघा, तुम्हाला बरोबर समजेल. काय असतं, पुढच्याचं पॉझिटिव्ह मागच्याच्या निगेटिव्हला कनेक्ट करतो. का, जर आपण अशा मॅनरमध्ये सेल कनेक्ट केले तर व्होल्टेज काय होतं, इन्क्रीज होतं. जर तुम्ही पॉझिटिव्हला कनेक्ट केले आणि निगेटिव्ह सेपरेट ठेवले तर त्याचं व्होल्टेज काय होतं, ड्रॉप होतं. आता हीच मेथड इथे यूज करायची असते. जर मागच्या व्होल्टेज सोर्सचं पॉझिटिव्ह पुढच्या व्होल्टेज सोर्सच्या निगेटिव्हला कनेक्ट केलेलं असेल करंटच्या फ्लोमध्ये, तर तिथे काय होतं, व्होल्टेज राईज होतं. आणि जर दोन एकमेकांना कनेक्ट केलेले असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर काय होतं, पोटेन्शियल ड्रॉप होतं. समजलं नसेल समजलं तर आपण साईन कन्व्हेन्शनवरती सेपरेट लेक्चर घेणार आहे की कुठे पॉझिटिव्ह साईन द्यायचं व्होल्टेज सोर्सला आणि कुठे निगेटिव्ह साईन द्यायचं. तर इथे काय येतं आहे, मग +5 कसं आलं समजलं, सेलवरनं तुम्हाला समजेल. 2 सेल जर एकाचं पॉझिटिव्ह समोरच्याच्या निगेटिव्हला कनेक्ट केलं तर दोघांमधलं व्होल्टेज ॲड होतं. आता इथे पण व्होल्टेज काय होईल, मग ॲड होईल. जर दोघांचं पॉझिटिव्ह एकमेकांना कनेक्ट केलं, म्हणजे पहिल्याचं पॉझिटिव्ह दुसऱ्याचं पॉझिटिव्हलाच कनेक्ट केलं, तर दोघांमधलं व्होल्टेज ड्रॉप होतं. का, कारण दोघं एकमेकांचे करंट एकमेकांना काय करतात, अपोज करतात. आता इथे पण काय आहे, लूप करंटची डायरेक्शन सेमच आहे. तर 20 व्होल्ट आणि 5 व्होल्ट साईन काय येईल, इथे पॉझिटिव्ह येईल =0. आपल्याला हे इक्वेशन फक्त सॉल्व करावं लागेल. कसं सॉल्व करणार, 25 काय आलं, 20 + 5 जे कॉन्स्टंट होते त्याची ॲडिशन किती आली, मग 25 मायनस या तिघांचे ॲडिशन किती येईल, 35 -10 -20 आणि -5 यांची ॲडिशन काय येईल, -35 = 0. मग काय येईल, 25 = 35I. कसं केलं समजलं, 35 फक्त आपण राईट हँड साईडला लिहिलेलं आहे. मग आयची व्हॅल्यू काय येईल, 25 / 35 = 0.71 अँपिअर. बघा, जे आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन केलं हेच करून जर एक्झाम्पल सॉल्व केलं तर आपल्याला किती इझी पडलं. कारण हे जे इक्वेशन आहे फक्त एकच इक्वेशन, इथे किती लूप होते बघा, पहिला दुसरा तिसरा 3 लूप होते. आणि इथे काही काय केलं आपण, त्या तिन्ही लूपचं कन्वर्जन एकाच लूपमध्ये केलं. हा सोर्स ट्रान्सफॉर्मेशनचा ॲडव्हान्टेज आहे की जे न्यूमेरिकल तुम्ही इझिली KVL यूज करून सॉल्व करू शकत नाही, ते जर तुम्ही सोर्स ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व केले तर ते तुम्हाला खूप इझी जातात. आता बघा, आपण DC सर्किट जसं जसं पुढे जाऊ तसं आपण काय करणार, कॉम्प्लिकेटेड नेटवर्क कसे सॉल्व करायचे हे बघणार. आपण आतापर्यंत असं कॉम्प्लिकेटेड नेटवर्क बघितलं होतं का, नाही. पण सोर्स ट्रान्सफॉर्मेशनने हे आपण इझिली सॉल्व केलं. आता हेच एक्झाम्पल जर सुपरपोजिशन थेरमने सॉल्व केलं तर ते हे अजून इझी जातं. तर बघा, हे जे आहे दोन्ही हे खूप इम्पॉर्टंट आहे. व्होल्टेज सोर्सचं जर करंट सोर्समध्ये कन्वर्जन करायचं असेल तर काय करायचं की I = V/R इक्विव्हॅलेंट करायचं. म्हणजे करंटची व्हॅल्यू काय येईल, V/R करायची आणि जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो फक्त पॅरलल आणायचा. आणि जर करंट सोर्सचं कन्वर्जन व्होल्टेज सोर्समध्ये करायचं असेल तर तो रेजिस्टन्स काय करायचा, सिरीजमध्ये न्यायचा आणि Vची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी करायची, V = IR. समजलं. हे जर समजलं असेल तर तुम्हाला कुठलाही शॉर्ट MCQ सॉल्व करता येतील. काही प्रॉब्लेम असला तर कमेंट करत जा, मी त्याचा आन्सर तुम्हाला देईल. आणि बघा मुलांनो, आपला चॅनल नवीन असल्यामुळे बऱ्याच लोकांना तो
सजेस्ट होत नाही. तर काय करत जा, आपल्या चॅनेलची लिंक जास्तीत जास्त शेअर करत जा आणि याचे नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळतील. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल.